नमस्कार. मी नेहमीच म्हणते की हे सोशल मीडिया हे माध्यम खूप जणांना आपल्या मनातल्या भावना, आपल्यातले असलेली बुद्धी, आपल्यातली असलेली कला दाखवायला खूप छान माध्यम झालेलं आहे. खूप घरात काय झालेलं आहे हल्ली, नवरा बायकोच फक्त आहेत, मुलं शिक्षणासाठी लांब गेलेले आहेत. मुलांचंही काय झालं आहे, मुलं घरापासून लांब झालेली आहेत. भावना व्यक्त करायला आपलं आपलं आपल्यातलं असलेलं बुद्धिमत्ता दाखवायला, कौतुक करून घ्यायला, कला दाखवायला हे एक माध्यम खूप छान झालेलं आहे. आणि मी फेसबुकवर 2008पासून आहे आणि तसं मला आपल्या विचाराचे, समविचाराची माणसांबरोबर मी त्यांना कधी पाहिलेलं नसतं, पण त्यांचे विचार मला आवडतात. अशी खूपशी फेसबुकवर माझा परिवार झालेला आहे. त्याच्यामध्ये हे आशा चव्हाण देशमुख म्हणून आहेत. अगदी साध्या गृहिणी आहेत असाव्यात. म्हणजे त्यांचं जे लिखाण असतं ना, ते एक स्वतःची सेल्फी घालून एक लिखाण करतात. इतकं सुंदर असतं ना, खूप अलंकारिक नाही, खूप काय म्हणतात त्याला, यमक बिमक असं काही नाही. अगदी स्वच्छंद लिहितात आणि मनापासून अतिशय सकारात्मक लिहितात. तर त्यांचा म्हणजे मी नेहमी त्यांना त्याच्याबद्दल दाद तर देते. मी परवाचं जे वाचलं, लगेच त्यांना म्हटलं की हे मी सगळ्यांना वाचून दाखवणार. माझे जे काय थोडेसे ओळखीचे बघतील त्यांच्यामध्ये पण ही सकारात्मकता पोचावी असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी हा वाचून दाखवते. आता ह्याच्या पुढील हा पूर्ण त्यांचा लेख आहे, आशा चव्हाण देशमुख ताईंचा. आपलीच माणसं आपल्याला त्यांच्या आयुष्यातून वजा करायला लागतात. तेव्हा आपण समजून घ्यायचे त्यांच्याने आपले तेवढेच ऋणानुबंध होते. जास्त खोलात जायचं नाही. आपल्या कष्टाचे पोट भरून खायचे आणि रुबाबात जगून घ्यायचे. नको तो विचार करून मनाला अजिबात त्रास करून घ्यायचा नसतो. जगायचे तर मस्त मनमुराद जगावे. कधीही चांगले विचार असलेल्या लोकांच्या सानिध्यात राहायचे. साधी भोळी माणसे खूप मनापासून जीव लावतात. त्यांच्यात अहंकार नसतो, माणुसकी असते. वेळ प्रसंगी धावून येणारी देव माणसे मनापासून जपली पाहिजेत. प्रत्येकाला इथे ज्याचे त्याचे पात्र वठवायला देवाने जीवनाच्या रंगमंचावर पाठवून दिले असल्याने ज्याचे जे काम तो उत्तमरित्या पार पाडत असतो. कोणी कनवाळू, कोणी मायाळू, मदत करणारा, तर कोणी खलनायक, कोणी उत्तम कलाकार, कुणाला रसिक मिळतात, तर कुणाला उत्तम रंगमंच मिळतो, कुणाला भरभरून दाद मिळते. पण आपणच आपली दाद द्यायला हवी, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कुडत जगणं नकोच, तोपणा जगण्यात नसावा. थोडे बदल करावेत. वेशभूषा आवडेल ती करावी. मनाला आवडेल ते छान छान करत राहा. मनाला मरगळ येऊ द्यायची नाही. आवडत्या गोष्टी लक्षात घेऊन मस्त जगून घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. ती पार पाडणे ही आपल्याच हातात आहे. उत्तम भूमिका जो वठवत असतो त्याची भूमिका कोणाला पटो न पटो त्यात जास्त पडायचे नाही. मनापासून जगायचे, मात्र सोडायचे नसते. नाही आवडलं तर सोडून द्या. आवडेल तर 2 शब्दांनी कौतुक मात्र नक्की करा. त्यात कंजूसपणा करायचा नाही. जगण्याचा हा सोहळा उत्तम रित्या पार पाडणे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. आवडत्या कामात इतके गुंतवून घ्या की मनाला इकडे तिकडे काय चालले त्यासाठी फुरसत पण मिळणे नको. जगा, मस्त हसत राहा. मनावर ताण घेऊन जगण्यातली गंमत घालवायची नसते. वेळ आली की सर्व काही ठीक मनासारखे होते. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची चांगली वेळ नक्कीच येत असते. आशा देशमुख, चव्हाण, पुणे. मी ह्या ताईंना कधी भेटले नाही, मी कधी त्यांच्याशी बोलले नाही, पण त्यांचा माझा संवाद हा फेसबुकवर नेहमी होतो. त्या रोज काही ना काही छान लिहितात. सॉरी, मला खूप आवडतं त्यांचं सकारात्मक
जीवनाकडे बघण्याची दृष्टिकोन मला खूप आवडतो आणि मलाही त्याच्यापासून स्फूर्ती मिळते. कधी खूप निगेटिव्ह झाले तर मी त्यांचं लेख शोधून काढते, वाचते, मला बरं वाटतं. छोटासाच असतो आणि ते वाचल्यावर एक उर्मी मिळते, एक ऊर्जा मिळते, एक स्फूर्ती मिळते आणि ती स्फूर्ती माझ्या मैत्रिणींना, मित्रांना मिळावी म्हणून मी हे वाचून दाखवलं. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद.